दफा या शब्दाचा अर्थ आहे द ग्रेट वे ऑफ युनिवर्स किंवा ब्रह्मांडाचा महान मार्ग। मनुष्य प्राणी हा त्याच्या अनेक जन्मांपासून अशा प्रकारची साधना करतोय, परंतु 1992 साली ही साधना सर्वप्रथम मास्टर ली हॉंगझी यांनी जगभरातील सगळ्या लोकांपर्यंत चीनमध्ये पोहोचवली आणि त्यानंतर आज 114 देशांमध्ये 10 कोटीपेक्षा जास्त लोक या साधनेचा अभ्यास करतात। मुख्य म्हणजे ही साधना संपूर्णपणे निशुल्क पद्धतीने शिकवली जाते। या साधनेमध्ये सत्य, करुणा आणि सहनशीलता या विश्वाच्या 3 गुणांची साधना केली जाते। आता रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आजार, शारीरिक असतील, मानसिक असतील, आपल्याला कायमच ओव्हर थिंकिंग, तर म्हणूनच फालून दाफा ही मन आणि शरीराची साधना आहे। याच्यामध्ये शरीराच्या साधनेसाठी 5 सोपे व्यायाम प्रकार आहेत जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतात। म्हणजे याच्यामध्ये सकाळी करू शकता, दुपारी, संध्याकाळी, जेवणानंतर, जेवणाच्या आधी, म्हणजे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अतिशय सहजपणे आपण समावेश करू शकतो असे हे ध्यान अभ्यास आहेत। आता या ध्यान अभ्यासांमुळे आपल्या शरीरामध्ये शरीराचं शुद्धीकरण होतं, शरीरामध्ये ऊर्जा प्रवाह जास्त संचय होतो आणि आपल्याला अधिक वेगवान पद्धतीने आपल्याला यामध्ये शारीरिक आपण ज्याला बदल जाणवतात, आश्चर्यकारक शारीरिक बदल जाणवतात आणि म्हणूनच आज जगभरात 10 कोटीपेक्षा जास्त लोक त्यांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग ही फालून दफा साधना बनवलेली आहे। आणि सर एक प्रश्न आहे माझा, डिप्रेशन मध्ये जे लोक आहेत त्यांनी जर हे सुरू केलं टू जॉईन दिस कम्युनिटी अँड टू अटेंड सच सेशन, तर त्यांना काही मदत होऊ शकते का टू ओव्हरकम द डिप्रेशन? वैयक्तिक जे बदल जाणवतात ते प्रत्येक जण कशी साधना करतो त्याच्यावर आहे, परंतु जगभरातल्या साधकांना फालून दफाची साधना केल्यानंतर जे काही अविस्मरणीय बदल, अतिशय आश्चर्यकारक बदल जे जाणवले आहेत ते त्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिले। त्याच्यामध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे द हिलिंग पॉवर ऑफ फालून दफा, या पुस्तकात लिहिलेलं आहे। आता मी एवढंच सांगू शकतो की आपण ही साधना करताना हे पुस्तक जर वाचलं तर अनेक गोष्टींचा आपल्याला उलगडा होईल आणि त्याचा आपल्याला फायदाच होईल। थँक्यू सर, तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि फालून दफाबद्दल। ओके, धन्यवाद आकांक्षा। मी पुणेकरांना सांगू इच्छितो की पुण्यामध्ये 25 पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये, अनेक शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये फालून दफाचे हे जे आम्ही सत्र घेतलेली आहेत ती संपूर्णपणे निशुल्क घेतलेली आहेत। आपल्याला सुद्धा आपल्या संस्थेमध्ये अशा प्रकारचं सत्र घ्यायचं असेल तर आपण falundafa.org या वेबसाईटवर प्रत्येक शहरातल्या व्हॉलंटियरचा नंबर आहे, त्या नंबरवर आपण कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता। आपण जरूर आपल्याला याबद्दल माहिती सांगू। आणि सर्वात शेवटी की एवढी चांगली साधना असून सुद्धा या साधनेवर 1999 साली चीनमध्ये बंदी आणण्यात आली, कारण चीन ही एक कम्युनिस्ट राजवट आहे। तिथे शासन हे त्यांनी जे करायला पाहिजे लोकांना तेवढेच करायला परवानगी देते। त्यामुळे आमच्यासारखे जे साधक चीनमध्ये फालून दफाची साधना करतात त्यांना अशी साधना करताना दिसल्यास लेबर कॅम्पमध्ये टाकलं जातं दुर्दैवाने, आणि त्यांचे ऑर्गन्स म्हणजे त्यांचं हार्ट, स्प्लीन, किडनी अशा प्रकारचे अवयव काढून पाश्चिमात्य देशांमध्ये ते प्रत्यारोपणासाठी पाठवले जातात। पण ती तिथूनच आलेली आणि तेच लोक एनकरेज करत हो हे किती आहे, बरोबर आहे हे। तर हे संपूर्ण सगळ्या लोकांपर्यंत हे सत्य पोहोचवण्यासाठीच आम्ही एक पेटिशन करत आहोत। दाफो असं या प्रोजेक्टचं नाव आहे, डॉक्टर्स अगेन्स्ट फोर्स्ड ऑर्गन हार्वेस्टिंग। यामध्ये जगभरातील फालून दफा साधक आणि डॉक्टर असलेले सर्वजण हे पेटिशन साईन करतात। तुम्ही हे पेटिशन ऑनलाईन पण साईन करू शकता, जेणेकरून आपण ही जी काही चुकीची पद्धत आहे ती बंद करण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने योगदान देऊ शकतो। आणि एव्हरी इंडिव्हिज्युअल कॅन अटेंड द सेशन अँड हाऊ दे कॅन अटेंड। या ठिकाणी आपण हे फ्लायर घेऊन गेलात, ते QR कोड आहे या फ्लायरवर, तो स्कॅन केला तर शनिवार आणि रविवार हे ऑनलाईन वर्कशॉप 1.5 तासाचं असतं। त्या वर्कशॉपमध्ये आपल्याला साधनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल। तसंच फ्लायरच्या मागे सर्व सिटीचे व्हॉलंटियर्सचे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत, आपण यांना संपर्क करू शकता। एकाला, ग्रुपला, संपूर्ण सोसायटीला, कंपनीला अशा पद्धतीने हे संपूर्णपणे निशुल्क असा हा अभ्यास शिकवला जातो। माझी सर्वांना विनंती आहे, आपण जरूर एकदा falundafa.org या वेबसाईटवर जाऊन याची माहिती घ्या। आपल्याला चांगल्या समजली जी गोष्ट ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सगळे हे फालून दफा साधक आम्ही इथे आलेलो आहोत पुणे बुक फेअर मध्ये, तर आपणही यामध्ये जोडले जा। धन्यवाद।
आणि सर नक्कीच आम्ही भेट देऊ आणि नक्कीच आम्ही वेबसाईटला व्हिजिट करू आणि आय ऑल्सो तुम्ही नक्की अटेंड वन ऑफ द सेशन्स आणि फ्री आहे तर एकदा अटेंड करून मला वाटते बघायला काहीच हरकत नाहीये. मला पण सुद्धा असं जाणवलं की एकदा अटेंड करायला काहीच हरकत नाहीये. जणांसाठी मेंटल हेल्थसाठी फिजिकल हेल्थसाठी तर खूप आवश्यक आहे आणि आजच्या युगात खूप आवश्यक आहे. आपल्याला वेळ भेटत नाहीये, आपल्याला स्वतःसाठी वेळ भेटत नाहीये, तर संडे सॅटर्डे आपण 1-2 तास जर वेळ काढला स्वतःसाठी तर काय अवघड आहे.